नमस्कार युट्यूब फॅमिली. फसवून लाटलेली जागा जमीन मिळते परत. 3 वर्षांच्या आत द्यावी लागेल तक्रार. फसलेल्याने वकिलांमार्फत येथे करावा अर्ज. या 6 बाबी लक्षात ठेवाच. तर कोणत्या आहेत या 6 बाबी ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. फसवून स्वाक्षरी घेतली, बनावट कागदपत्रे बनवली, खरेदी खतावेळी मी नव्हतोच तरी जागा जमीन बळकावली, अशा तक्रारी सोलापूर शहर ग्रामीण पोलिसात दाखल होत आहेत. पण फसवून केलेले खरेदी खत रद्द करण्यासाठी केवळ पोलिसात महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चालत नाही. त्यासाठी लिमिटेशन ऍक्ट 1963 मधील कलम 59 नुसार 3 वर्षांच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. विलंब झाल्यास त्याची ठोस कारणे द्यावी लागतात असे विधिज्ञ सांगतात. जमीन जागेच्या व्यवहारावेळी वकिलांकडून कागदपत्रांची पडताळणी करावी. फसल्यास वकिलांच्या सल्ल्याने तातडीने कायदेशीर पावले उचलावी लागतात. दरम्यान जमिनीच्या मालकाची दिशाभूल करून खोटे कागदपत्र दाखवून किंवा खोट्या व्यक्तीला मालक म्हणून उभे करून व्यवहार केला जातो. अनेकदा जीवाला धोका निर्माण करून दबावाखाली आणि वयोवृद्ध मानसिकदृष्ट्या असक्षम व्यक्तींवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून स्वाक्षरी घेतली जाते. तसेच खरेदी खात्यात नमूद रक्कम न देताही व्यवहार पूर्ण केला जातो. अशा वेळी दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. त्यासाठी अर्जदाराकडे मूळ खरेदी खताची प्रत, बँक स्टेटमेंट, पैसे मिळाले नसतील तर पुरावा, बनावट कागदपत्रे असल्याचे पुरावे, साक्षीदार, व्यवहारावेळी उपस्थित असतील तर नोटरीची कागदपत्रे, साक्षीदार व इतर तांत्रिक पुरावे लागतात असेही विधिज्ञ सांगतात. यातील ठळक बाबी कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे नोंदणीकृत खरेदी खत केवळ पोलीस तक्रारीने रद्द होत नाही. संबंधितांनी दिवाणी न्यायालयात खरेदी खत रद्द करण्यासाठी व चिरकाल मनाई हुकूम मिळवण्याबाबतचा दावा दाखल करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे जमीन ज्या अधिकार क्षेत्रात तेथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा. फसवणूक, बळजबरी, चुकीची माहिती देणे किंवा मोबदला पैसे न मिळणे असा त्याला आधार असावा. तिसरी गोष्ट म्हणजे दिवाणी खटले निकाली निघण्यास विलंब लागू शकतो. त्या काळात फसवणूक करणारा ती जमीन तिसऱ्याला विकली तर कायदेशीर गुंतागुंत वाढते. त्यामुळे दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 रूल 1 व 2 नुसार न्यायालयाकडून तात्पुरता मनाई हुकूम मिळवावा लागतो. चौथी गोष्ट म्हणजे फसवणूक मोठी असल्यास पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार फिर्याद नोंदवू शकता. फौजदारी न्यायालय गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकते परंतु खरेदी खत रद्दचा आदेश देऊ शकत नाही. तरीही पोलीस तपासातील पुरावे दिवाणी न्यायालयात फसवणूक सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. पाचवी गोष्ट म्हणजे खरेदी खत झालेल्या कार्यालयात फसवणूक संदर्भातील लेखी माहिती द्यावी. या व्यवहाराबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने जमिनीशी निगडीत कोणत्याही व्यवहाराची नोंद करू नये असे त्यात नमूद करावे. खरेदी खत होताच तलाठी 7/12 नवीन नावाची नोंद फेरफार घेतात. अशा वेळी तातडीने तलाठी किंवा तहसीलदारांकडे लेखी हरकत नोंदवून फेरफार रद्दसाठी अर्ज करावे लागते. तसेच कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा लागतो. शेतजमिनीची फसवणूक गंभीर बाब आहे. अशा वेळी भावनेच्या आहारी न जाता पुराव्यांची जुळवाजुळव करणे, महसूल रेकॉर्डवर म्हणजे 7/12 उतारावर वेळेत हरकत घेणे आणि विधिज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही पातळ्यांवर लढा देणे आवश्यक आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून कायदेशीर मार्गाचा अवलंब केल्यास जमीन आणि हक्क अबाधित राहू शकतात.